नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात गल्ली टू दिल्ली लोकतंत्र व्यासपीठ। आपण काही दिवसापासून पाहत आहोत की एका गांधीवादी कार्यकर्त्याला, एका शिक्षण तज्ज्ञाला, एका वैज्ञानिकाला एका गैरप्रकाराने किंवा गैरमार्गाने गिरफ्तार किंवा बंदिस्त केले गेले आहे आणि त्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येत आहे। अशा प्रकारचं हे जे नाव आहे ते एक उत्तुंग आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे सोनम वांगचुक हा व्यक्ती मागच्या 30 वर्षापासून लडाखसाठी लढत आहे। आता यामध्ये काही महत्त्वाचे असे मुद्दे आहेत की 2019 मध्ये जम्मू काश्मीर यांचं किंवा त्याला विभागून 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले। त्यामध्ये एक होता जम्मू काश्मीर आणि दुसरा होता लडाख। आता लडाखची जर लोकसंख्या जर पाहिली तर 90% आसपास ही आदिवासी लोकसंख्या आहे। त्यांची जी उपजीविका अवलंबून आहे तर ती तिथल्या पर्यावरणाशी संबंधित असणारे जे उत्पन्नाचे सोर्स आहेत त्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे तेथील रोजगारी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि बेरोजगाराचे प्रमाण जवळपास 23% आसपास गेले आहे। म्हणून जसा आसाम किंवा जसा त्रिपुरा या राज्यांना स्वायत्ततेचा दर्जा आहे तो भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये आहे आणि या 6व्या अनुसूचीमध्ये लडाखलाही सामील करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आणि लडाखला जर अनुसूची ज्या 6व्या अनुसूचीमध्ये सामील केल्यानंतर जे अधिकार मिळणार आहेत ते त्यांना तिथे जगण्यासाठी किंवा बेकारी कमी करण्यासाठी किंवा पर्यावरण संरक्षण आहे किंवा तिथे होणारे अतिक्रमण आहेत हे टाळण्यासाठी गरजेचे आहे। त्याचबरोबर त्यांची दुसरी मागणी आहे की ही बेरोजगारी कमी करण्यासाठी एक कमिशन स्थापन करण्यात यावे। जसं की ज्यावेळेस केंद्रशासित प्रदेश करण्याच्या अगोदर जम्मू काश्मीरचं त्यांना पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत नोकऱ्यासाठी प्रयत्न करता येत होते, परंतु जेव्हापासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश वेगळा करण्यात आलेला आहे त्यासाठी रिक्रूटमेंट म्हणून जी आयोगाची आवश्यकता असते किंवा लोकसेवा आयोग गरजेचा असतो अशा प्रकारच्या लोकसेवा आयोगाची मागणी त्यांची आहे आणि ती साहजिकच आहे। तिसरी मागणी अशी आहे की जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळेस लडाख होता त्यावेळेस 4 MLA तेथून निवडून जायचे, परंतु सध्या तशी कुठलीही व्यवस्था नाही आहे आणि जर सुरुवातीला आपण जर पाहिलं की 2 खासदाराची तरतूद ही लडाखमधून होत होती, परंतु सध्या एकच खासदार हा निवडून दिला जात आहे। म्हणून त्यांना लोकसभेची 1 जागा वाढवावी, किमान ही एक मागणी त्यांची माफक मागणी म्हणून लक्षात येते। अशा प्रकारची ही तिसरी मागणी आहे आणि चौथी जी मागणी आहे त्या चौथ्या मागणीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या 2019ला आम्हाला जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण केली गेली पाहिजेत आणि तशा प्रकारच्या एक राज्याचा दर्जा हा लडाखला दिला गेला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही आहे। कारण जर 2020 पासून जर आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांनी अतिशय अहिंसकपणे अतिशय सनदशीर मार्गाने त्यांनी उपोषण केलेले दिसून येतात किंवा लेह ते दिल्ली एक बार पायी पदयात्रा काढून सुद्धा आपल्या मागण्या पुन्हा पुन्हा सनदशीर मार्गाने त्यांनी सरकारच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं आणि हे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी 10 सप्टेंबरला उपोषणाचा मार्ग अवलंबिला आणि यानंतर त्यांनी जे 14 दिवस उपोषण केलं, परंतु त्यांच्या प्रत्येक दिवशीच्या उपोषणामध्ये एक संदेश होता। तो संदेश जर पाहितला आपण मित्रांनो तर तो एक गांधीवादी संदेश होता आणि गांधीच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने आम्ही उपोषण करीत आहोत आणि आम्ही हेच मागत आहोत जे आम्हाला तुम्ही
केंद्रशासित प्रदेश करताना आश्वासनं दिली होती. अशा पद्धतीच्या उपोषणाला जेव्हा हिंसेचं गालबोट लागतं त्यावेळेस स्वतः सोनम वांगचुक हे जाहीरपणे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात की मी उपोषण थांबवित आहे. आणि अशा प्रकारचं उपोषण ज्यावेळेस हिंसेचं गालबोट लागतं त्यावेळेस तिथं थांबवलं जातं आणि त्यावेळेस सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे वॉरंट काढून वेगवेगळ्या प्रकारचे आदेश जारी करून त्यांना एक देशद्रोही ठरवलं जातं. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यांच्या अंतर्गत कार्यवाही केली जाते आणि त्यांना राजस्थानमध्ये जोधपूर येथे पाठवण्यात येते. अशा प्रकारची जी ही घटना आहे ती अतिशय लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. किंवा एखादा व्यक्ती जर न्यायाच्या बाजूने लढत असेल आणि अहिंसक मार्गाने जर लढत असेल किंवा गांधीवादी तत्वांना धरून जर तो काही गोष्टी करीत असेल तर अशा व्यक्तीला जर अटक होत असेल तर खरोखर हे भारतीय लोकशाहीचं दुर्दैव म्हणावं लागेल. त्याबरोबरच आपण जर पाहिलं की या व्यक्तीने जगाच्या पाठीवर आपल्या ज्ञानाची किंवा आपल्या शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती निर्यात केलेली दिसून येते. जगाच्या पाठीवरले वेगवेगळ्या देशातून याने पुरस्कार खेचून आणलेले आहेत. देशात वेगवेगळ्या देशात अगदी पर्यावरण परिषदेमध्ये हजेरी लावून आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आपल्या देशाची मान उंचावण्या करण्यासाठी वेगवेगळे पारितोषिक जिंकलेले आहेत. चीनसारख्या आक्रमक आणि साम्याला रोखण्यासाठी यांनी बऱ्याचशा चळवळी उभा केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, आपल्या भारताचे संरक्षण करणाऱ्या सैनिकासाठी अतिशय थंडावा जिथे आहे, जिथे अतिशय -14 पर्यंत जे तापमान असतं ते कमी करण्यासाठी तंबूसारखे गरम तंबूसारखे एक शोध लावून अशा तंबूचं तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस कसं राहील तर याच्यासाठी शोध लावलेले आहेत. ती एक चांगली कामगिरी म्हणावं लागेल. देशासाठी एक मान उंचावण्याची गोष्ट म्हणावं लागेल. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सोनम वांगचुक यांनी भारताची मान उंचावण्यासाठी, भारताला एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी, चळवळीच्या माध्यमातून भारतामध्ये लोकशाही कशी भक्कम आहे हे जाणून देण्यासाठी पूर्णपणे गांधीवादी मार्ग स्वीकारून आपल्या चळवळी पुढे नेलेल्या आहेत. अशा पर्यावरणवादी चळवळी असो किंवा शैक्षणिक चळवळी असो किंवा सामाजिक चळवळी असो, अशा चळवळींना अहिंसक पद्धतीने पुढे घेऊन गेलेले आहेत. अशा शिक्षण तज्ज्ञाला, अशा वैज्ञानिकाला किंवा अशा जगात नाव कमवलेल्या व्यक्तीला जर सरकार कुठलंही कारण न देता जर अटक करीत असेल तर ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा वेळेस खरोखर न्यायालयीन सक्रियता गरजेची आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या लोकशाहीच्या मूल्याला ठेच पोचली जाते आणि जेव्हा जेव्हा कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ याची दखल घेत नाही किंवा ते संविधानाला विसंगत वागते त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं सक्रिय होऊन त्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं असतो. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचा हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालय याबद्दल खरोखरच एक प्रामाणिक भूमिका पार पाडेल आणि एका भूमिपुत्राला, एका गांधीवादी लढणाऱ्या भूमिपुत्राला न्याय देण्याचा प्रयत्न करेल, एवढंच या ठिकाणी अपेक्षा वाटते. जर हे तुम्हाला माझं मत खरोखर सत्य वाटत असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.